आमदारकीसाठी आमचा बळी घेतला, अरे लात मारतो अशा सत्तेला. बच्चू भाऊ कडू यांचे कार्यकर्ते सध्या संतापलेले पाहायला भेटतायत. कारण काय आहे माहिती का? बच्चू भाऊ कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू भाऊ कडू यांना आमदारकी तर भेटली, पण त्या कार्यकर्त्याचं काय? ज्या कार्यकर्त्यानं आपल्या आयुष्याचे 5-5, 10-10 वर्ष या प्रहार संघटनेला दिले, आणि हे जे कार्यकर्ते आहेत ना, प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं आपण ज्या संघटनेचं काम करतोय, ज्या पक्षाचं काम करतोय, आणि प्रत्येकाची एक इच्छा असते आपणही नगरसेवक झालं पाहिजे, आपणही सरपंच झालं पाहिजे, आपणही आमदार झालं पाहिजे, आपणही खासदार झालं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं, आणि ते साहजिक आहे. कारण प्रत्येक कार्यकर्ता जीवतोड मेहनत करत असतो आपल्या संघटनेला वाढवण्यासाठी, आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी. तुम्ही जर कार्यकर्ते असाल ना एखाद्या पक्षाचे, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आज जे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत ना, तेच आज कार्यकर्ते बच्चूभाऊ कडू यांना सोडून चाललेले आहेत. त्याचं कारण हे आहे, बच्चूभाऊ कडू यांनी हा जो निर्णय घेतला ना शिवसेनेत जाण्याचा, हा निर्णय घेताना एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच हे कार्यकर्ते सध्या बच्चूभाऊ कडू यांना सोडून चाललेले आहे. बच्चूभाऊ कडूंचं काय, त्यांना तर आमदारकी भेटली, त्यांचं भागलं. आता 5 वर्ष त्यांना टेन्शन नाहीये. पण हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे संघटनेचं काम करत होते, त्यांनी कोणाकडे पाहायचं, कुठे जायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही एखाद्या पक्षाचं काम करत असाल ना, जरा विचार करून करा. आणि ज्यानं जन्म दिलाय ना त्यालाच बाप माना. जो नेता आहे ना त्याला बाप मानून बसू नका. कारण हा जो राजकीय बाप आहे ना, कधी कुठे जाईल, कधी कोणता पक्ष जॉईन करेल, कधी त्याचा स्वतःचा पक्ष बंद करून दुसऱ्या पक्षात एंट्री मारेल, कुणाला सांगता येत नाही. राजकारण लय वंगाळ आहे. तेच बच्चूभाऊ कडूंनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. बदलतात ना पक्ष, सगळेच बदलतात, पण स्वतः काढलेला पक्ष तो बंद करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं, जसं मला राजकारण कळतंय तसं राजकारणामध्ये पहिल्यांदाच घडलंय. बच्चू भाऊने प्रहार संघटना सगळीच्या सगळीच विलीन केली की काय, तुम्हाला माहित आहे ना सगळं. आता मी जास्त काय बोलत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा हा जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का अयोग्य. शेतकऱ्याचा वगैरे काही विषय नाही हा, ना तर शेतकरी आहेत या विषयामध्ये, ना तर जे दिवंगत लोक आहेत त्यांचा हा विषय, फक्त स्वार्थाचा विषय. आता तुम्ही पुढचं बोला, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि एक मात्र नक्कीच सांगल, आता तरी स्वतःचा विचार करा, घरदाराचा विचार करा. नेत्याच्या मागे उगाच पळत बसू नका. नेते कधीच कुणाचे नसतात, बच्चू भाऊने दाखवून दिले.